मुंबई येथून 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते। सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला शालिमार एक्सप्रेसमधून शेगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॉट क्रमांक 2 वर उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसमधून अटक केली। राठीन शंकर घोष वय 33 वर्ष असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकाता पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे। नागपाडा मुंबई येथून एका 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून युवक शालिमार एक्सप्रेसने कोलकाताकडे निघाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून शेगाव रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत शालिमार एक्सप्रेस शेगाव रेल्वे स्थानकावर अधिक काळ थांबवून गाडीची तपासणी केली असता नागपाडा येथून अपहरण झालेली चिमुकली आणि अपहरण करणारा आरोपी रेल्वेच्या जनरल कोचमध्ये मिळून आला। शेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर आपल्याला पोलिसांनी पाहू नये यासाठी स्टेशन येताच आरोपी हा शौचालयात जाऊन बसला होता। यानंतर आरपीएफ रंजन तेलंग आणि विनोद इंगळे यांनी कसून तपासणी केली असता आरोपी मिळून आला। त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या सोबतची चिमुकली जनरल कोचमध्ये वरच्या बाजूला बसून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सदरच्या चिमुकलीला तेथून रेस्क्यू केले। यानंतर सदरची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली। आरोपीची कसून चौकशी सुरू असून मुलं चोरीच्या रॅकेटची शक्यता वर्तविण्यात येत आहे। आज दिनांक 6/9/2023 को मुंबई से और DSCR भुसावल से एक सूचना मिली कि ट्रेन नंबर 18029 डाउन शालीमार एक्सप्रेस से एक किडनैपर एक बच्ची को किडनैप करके लेके जा रहा है। ऐसी सूचना मिलने पर मेरे द्वारा व्हाट्सएप ग्रुप में मैसेज जो आरपीएफ को शेगाव का है उसमें फॉरवर्ड किया गया और जो पार्टी इंचार्ज है और ड्यूटी ऑफिसर है डॉक्टर विजय सालवे और ASI PD गवंडे, इनको सूचित किया गया कि इस गाड़ी को आने पर चेक करें। वो गाड़ी आने के बाद में सिटी पुलिस को भी मैसेज था और GRP को भी मैसेज था इस संबंध में। तो गाड़ी आने के बाद चेक किया तो चेक करने के बाद में कांस्टेबल विनोद इंगले और हेड कांस्टेबल रंजन तेलंग ने जो एक आरोपी को पकड़ा है और वो 6 साल की बच्ची को नागपाड़ा पुलिस स्टेशन में उसके खिलाफ मामला 363 का दर्ज है और 6 साल की बच्ची को वो किडनैप करके लेके जा रहा था। उसको अगली कार्रवाई के लिए GRP शेगांव को सुपुर्द किया गया है। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।